विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधान भवनात प्रवेश करण्यासाठी लोकप्रतिनिधींपासून पत्रकारांसाठी फेस रेकग्निशन यंत्रणा सुरू करण्यात आली आहे। मात्र यावर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। कोणत्याही आमदाराच्या चेहऱ्याचं स्कॅनिंग न होता विधान भवनामध्ये फेस रेकग्निशन कसं झालं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। अध्यक्ष महोदय, फेशियल रेकग्निशन हे खूप महत्त्वाचं आहे, सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे। पण जो हा प्रश्न आहे गोपनीयतेचा असेल किंवा सुरक्षेचा असेल, फेशियल रेकग्निशननी आज आपण पाहिलं असेल आपले फोन उघडले जाऊ शकतात। फेशियल रेकग्निशननी बँक खाती ही ऑपरेट केली जातात। फेशियल रेकग्निशननी जसं तुमची बोटाचे ठसे घेतले जातात तेवढंच महत्त्वाचं आहे फेशियल रेकग्निशन आहे। पण आम्हाला धक्का हा बसला की आम्ही आल्या कुठेही कोणी आम्हाला न विचारता, कन्सेंट न घेता आमदारांचं, मंत्र्यांचं, माजी मंत्र्यांचं फेशियल रेकग्निशन हे कुठून घेतलं गेलं? आमचं कन्सेंट घेतला गेलं नव्हतं, आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं। आणि हे सगळं जो डेटा आहे हा खूप महत्त्वाचा डेटा आहे अध्यक्ष महोदय। ह्याच्यातून आमचं डीप फेक बनवू जाऊ शकतं, ह्याच्यातून आमची बँकेची खाती असतील किंवा कुठचा फोन उघडला जाऊ शकतो। पण हे जर झालं असेल तर हा डेटा कुठे स्टोअर झाला विधानसभेत किंवा विधान परिषदेचा? मंडळामधील जे काही आस्थापना आहे ते सामान्य अध्यक्ष महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहे, ते सरकारच्या किंवा शासनाच्या अखत्यारीमध्ये नाही। त्यामुळे त्याचं मला वाटतं सामान्य अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय देतील। फेशियल रेकग्निशन, ऐकून घ्या ना, फेशियल रेकग्निशन, माझं उत्तर तर पूर्ण होऊ द्या। विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये जर का एखादी यंत्रणा लावली गेलेली असेल, त्याचा डेटा हा कुठे जातोय त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती शेवटी माननीय अध्यक्ष महोदयांच्या आदेशाने विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये हे निर्णय घेतले जात असतात। त्यामुळे मला त्याची संपूर्ण माहिती माननीय अध्यक्ष महोदयांच्या निर्देशानुसार ती माहिती ही उपलब्ध करून देण्यात येईल। परंतु अर्थातच आपला प्रश्नाचा जो गाभा आहे तो महत्त्वाचा आहे की जर का आपण कुठल्याही पद्धतीचं आपलं चेहऱ्याचं स्कॅनिंग न होता देखील तिकडे आपलं तिथे फेस रेकग्निशन कसा झाला, मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आपले जे फोटोग्राफ्स आहेत त्या फोटोग्राफच्या आधारे ते तयार करण्याचा असा माझा अंदाज आहे। परंतु मला वाटतं माननीय अध्यक्ष महोदय त्यामध्ये योग्य ते निर्देश देतील आणि त्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल।